बालमित्रांनो, आज आपण बघणार आहे तुमच्या पुस्तकातला 22वा पाठ. पाठाचं नाव आहे आम्ही खरेदी करतो. खरेदी म्हणजे काय? खरेदी म्हणजे शॉपिंग. आपण खरेदी करायला मार्केटमध्ये जातो, दुकानात जातो, मॉलमध्ये जातो. वेगवेगळ्या वस्तू आणतो, कपडे आणतो, खाऊ आणतो. हो की नाही? आणि असं खरेदी करण्यासाठी आपल्याला काय लागतात? पैसे लागतात. तर आपल्याकडे 2 प्रकारचे पैसे असतात. एक नोटा असतात आणि नाणी असतात. तर आपण या पाठाची सुरुवात करण्याच्या आधी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया. चालेल? आवडेल तुम्हाला? काय करा, तुमच्या आईकडनं किंवा बाबांच्याकडनं कोणतंही एक नाणं घ्या. नाणं म्हणजे कॉइन. वेगवेगळे कॉइन्स असतात. ₹1, ₹2 हां, 1, 2, 5, 10 काहीच दिवसांपूर्वी ₹20 सुद्धा नाणं आलंय. तर कोणतंही एक नाणं घ्या आणि ते नाणं खालून, वरून सगळ्या बाजूनी नीट बघा आणि तुम्हाला त्याच्यावर काय-काय दिसतंय हे निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा आणि ते ऑब्झर्वेशन तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. बघा हां, कसं लिहायचं. तुम्हाला काय-काय लिहिता येईल. जशी आपल्या देशाची नाणी आहेत. आपण कुठल्या देशात राहतो? भारत देशामध्ये राहतो. आणि आपल्याकडच्या नाणी आणि जे पैसे असतात, नोटा असतात, त्यांना आपण काय म्हणतो? रुपये. हां, तर रुपये हे काय आहे? आपलं चलन आहे. आपण जे पैसे वापरतो त्याला आपल्या देशामध्ये रुपये असं म्हणतात. त्याचं नाव आहे ते. प्रत्येक देशाचं स्वतःचं चलन असतं आणि त्याची वेगवेगळी नावं असतात. जसं अमेरिका, यूएसचं काय आहे? डॉलर आहे. तसं आपल्याकडे भारतामध्ये रुपये म्हणतात. तर त्या अ, नाण्यावरती किंवा नोटांवरती ते लिहिलेलं असतं, की ते कुठल्या देशाचं आहे. हां, तर तसं त्या कॉइनवरती तुम्ही जो कॉइन घेतलाय, तुमच्याकडे जर फॉरेन कॉइन असतील, तर तुम्ही ते पण घेऊ शकता. तर ते कुठल्या देशाचं आहे, त्या देशाचं नाव मराठीत अक्षरामध्ये लिहा. हां. त्याच्यानंतर किंमत काय आहे? तुम्ही जेव्हा ते खरेदी-विक्रीसाठी वापरणार आहात, दुकानात गेल्यावरती त्या काकांना देणार आहात, तेव्हा त्याची कॉस्ट काय आहे? ते ते कितीला कुठलं कॉइन आहे? याची किंमत लिहा. ती किंमत तुम्हाला 2 प्रकारे लिहायची अंकामध्ये, इन नंबर्स आणि अक्षरामध्ये. इन वर्ड्स दोन्हीमध्ये ती किंमत लिहायची. त्याच्यानंतर साल, साल म्हणजे इयर. प्रत्येक नोटेवरती, नाण्यांवरती ते केव्हा तयार झालंय, केव्हा छापलंय हे लिहिलेलं असतं. तर ते साल त्याच्यावरती बघा, शोधा आणि ते साल लिहा. त्याच्यानंतर त्या नाण्यावरती कुठली चित्र काढलेली आहेत का? मग ती चित्र तुम्हाला काय दिसताय ते तुमच्या शब्दामध्ये लिहा. अक्षरी माहिती इन वर्ड्स. काय-काय तुम्हाला त्याच्यामध्ये वाचता येतंय? वाचण्यासारखं काय-काय आहे? मराठीमध्ये लिहा. जिथे शक्य असेल तिथे मराठीमध्ये लिहा. नसेल शक्य तर इंग्रजीत लिहा किंवा नाही लिहिलं तरी मग चालेल. तुम्हाला काय दिसतं आहे अक्षरातली माहिती तेवढी लिहा. चिन्ह, चिन्ह म्हणजे साइन. बघा हां, हे कशाचं चिन्ह आहे? र लिहिलाय आणि त्याच्या डोक्यावरती रेष दिली आणि त्याच्या खाली अजून एक इक्वल टू सारखी बरोबरची खूण केल्यासारखं लिहिलंय. तर हे रुपीजचं साइन आहे. आपल्याकडे पहिले रुपयाला साइन नव्हतं, पण आता काही वर्षांपूर्वी हे साइन आलेलं आहे. तुम्ही आई-बाबांच्या मोबाईलवरती जो पॅड असतो त्याच्यावरती हे साइन बघू शकता. तसंच यूएस, अमेरिकाचं हे काय आहे? डॉलरचं साइन आहे. तर असं ते चिन्ह तुमच्या नाण्यावरती आहे का? असेल तर लिहा, नसेल तर ते डॅश करा. बाजू. प्रत्येक नाण्याला पुढची आणि मागची, खालची वरची अशा 2 बाजू असतात. तुम्ही जेव्हा खेळता, त्यावेळेला कुणावरती राज्य आहे, कुणावर डॅन आहे, हे ठरवण्यासाठी तो कॉइन हवेमध्ये उडवता. त्याला म्हणतात टॉस करता आणि हेड का टेल असं बघता की नाही? त्याला मराठीमध्ये म्हणतात छापा किंवा काटा. छापा छापा ही जी बाजू असते तिथे अक्षरी माहिती असते आणि काटा जी बाजू असते तिथे अंकात माहिती असते. तर अशा प्रकारे त्या बाजूवरती काही लिहिलेलं असेल तर ते तुम्ही लिहू शकता. आणि हे सगळं लिहून झालं की त्याच्या खाली काय करायचंय माहितीये का? एक गंमत करायची
बघा हा. पान उलटायचं, त्याच्या खाली तुम्ही घेतलेलं जे नाणं आहे ते ठेवायचं आणि हलक्या हाताने पेन्सिल आडवी धरून ती घासायची. स्क्रिबलिंग केल्यासारखं करायचं, पण एकदम हलक्या हाताने. जास्त जोर दिलं तर पान फाटेल आणि मग तुम्हाला काय मिळेल? नाण्याचा छाप मिळेल, इम्प्रेशन मिळेल. ते नाणं छापल्यासारखं दिसेल तिथे. हा, असे तुम्हाला दोन्ही बाजूनी करायचे, हेड अँड टेल, बोथ साइड. पण एकदम काळजीपूर्वक करायचं, हळू करायचं, नाही तर पान फाटतं. आधी एका बाजूनी करायचं, मग पान उलटवून त्याच्या शेजारी बाजू उलट करून ठेवायची आणि आधी जसं केलं तसं पुन्हा करायचं. व्यवस्थित आधी जिथे ठेवलंय नाणं तिथेच ऍडजस्ट करून ठेवायचं, म्हणजे छान होतं. बघा हा. अशी ऍक्टिव्हिटी तुम्ही आधी सुद्धा केलेली असेल. अशा प्रकारे मला नाण्याचा छाप मिळाला. असा छाप तुम्ही ज्या नाण्याचं निरीक्षण केलं त्याचा काढायचा. मजा आली की नाही? आता आपण बघूयात. हे बघा, मी काय काय माहिती लिहिली की मी घेतलेलं नाणं केवढ्याचं होतं? 2 रुपयाचं होतं. मी अंकात अक्षरात लिहिलं, त्याच्यावरती साल किती होतं? 2017. 2017 सालचं ते नाणं होतं, म्हणजेच 2070. चित्र काय होती? हे बघा, इकडे दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला कमळाची फुलं होती आणि दुसऱ्या साईडला अशोक स्तंभ होता, 4 लायन्स. हा, आठवलं? आणि त्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिलंय सत्यमेव जयते. एका बाजूला लिहिलंय भारत मराठीमध्ये आणि इंडिया दुसऱ्या बाजूला लिहिलंय, ते इंग्रजीमध्ये लिहिलंय. मग अशी मी तुम्हाला सांगितलं आपल्या करन्सीचं साईन काय आहे? रुपीज. तो र आणि वरती इक्वल टू सारखी साईन. अशा प्रकारे मी ही माहिती लिहिली. आता हा आपला जो धडा आहे ना, याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि त्याच्या किमती दिल्या आहेत. आणि खाली हे आता सध्या चलनामध्ये जी वापरामध्ये नाणी आणि नोटा आहेत त्यांची चित्र दिलेली आहेत. तर आपण आता काय करूयात माहितीये? या वस्तू जर आपण आणायला गेलो दुकानामध्ये तर आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील याची काही गणित सोडवूयात, सम्स सोडवूयात. आवडेल? बघा हा, किंमत काय होईल ते तोंडी सांगा. ओरल कॅल्क्युलेशन्स करायचेत. हे काय आहेत? क्रेयॉन्स आहेत, खडू आहेत, रंगपेटी. केवढ्याची आहे रे ही? 20 रुपयाची. आणि हे काय आहे? खोडरबर, इरेझर. हे केवढ्याचे? 1 रुपयाचं. जर मला दुकानात जाऊन हे दोन्ही आणायचं असेल तर माझ्याकडे किती रुपये असावे लागतील? 21 रुपये असावे लागतील. ही काय आहे? पेन्सिल. आणि तिची किंमत काय आहे? 5 रुपये. आणि ही काय आहे? वही म्हणजेच नोटबुक. त्याची किंमत काय आहे? 20 रुपये. जर आईने मला सांगितलं की एक पेन्सिल आणि वही घेऊन ये किंवा तुम्हाला असं काम दिलं तर तुम्हाला किती रुपये लागतील? 25 रुपये लागतील, म्हणजेच 25. हा काय आहे रे? पेन आहे, बॉल पेन. तो केवढ्याचा आहे? 10 रुपयाचा. आणि हे काय आहे? याला तुमच्या पुस्तकात नाव दिलं आहे टोकयंत्र. टोकयंत्र म्हणजे शार्पनर, ज्याने तुम्ही पेन्सिलला टोक करता. ते केवढ्याचं आहे? 5 रुपयाचं. जर हे मला दुकानात जाऊन आणायचं असेल तर मला किती लागतील? 10 आणि 5 15 रुपये. 1 5 15. हे काय आहे? स्केल आहे. हा, पट्टी ज्याने तुम्ही लाईन आखता, मोजता. केवढ्याची आहे ती? 10 रुपयाची. आणि हे स्टेपलर आहे, आपण वेगवेगळे पेजेस एकत्र स्टेपल करतो त्यांनी.
त्याची किंमत किती आहे? 50 रुपये. जर आपल्याला हे विकत घ्यायचं असेल तर आपल्याकडे किती रुपये असावे लागतील? 10 आणि 5, 1 आणि 5, 6. 10 आणि 50, 60 रुपये असायला लागतील. ही काय आहे? कंपॉस पेटी. त्याची किंमत आहे 100 रुपये. आणि ही तुमची स्कूल बॅग आहे, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात दप्तर. त्याची किंमत किती आहे? 200 रुपये. जर तुम्हाला हे दोन्ही आणायचं असेल तर किती रुपये लागतील? 300 रुपये लागतील. अशा प्रकारे आज आपण 22वा पाठ बघितला, ज्याचं नाव होतं आम्ही खरेदी करतो. तुम्ही आई, बाबा, ताई, दादा किंवा तुमचे शेजारचे मित्र-मैत्रिणी त्यांच्यासोबत असे खरेदी विक्रीचा खेळ खेळू शकता. आणि तुम्हाला माहितीये का, एक खेळ येतो ज्याचं नाव असतं बिझनेस. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे तुम्हाला गावं खरेदी करायची असतात, तिथे घर बांधायचं असतं. तो जर खेळ खेळला ना, तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, किती रुपये, त्याच्यामध्ये किती ऍड केलं, मायनस केलं, तर हे खूप छान येतं. तर असा खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकता. तुमच्या तुमच्या खोट्या-खोट्या नोटा बनवू शकता आणि मित्र-मैत्रिणींच्या बरोबर खरेदी विक्रीचा आनंद घेऊ शकता. हो की नाही? मग आवडलं का तुम्हाला? थँक यू.